आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स यातील सिंपल लिफ्टिंग मशीन या चॅप्टर मधील न्यूमेरिकल नंबर 2 पाहणार आहोत. इन अ मशीन इट वॉज फाउंड दॅट an effort had to be moved through a distance of 500 mm to move load by 50 mm. Using this machine, a load of 10 kN was raised by an effort of 1.25 kN. Determine velocity ratio, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, इफिशियन्सी, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ह्या गोष्टी आपल्याला काय करायला सांगितलेल्या आहेत, फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. ह्या न्यूमेरिकल मध्ये जो काय गिव्हन डाटा आहे तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. 500 mm काय दिले, डिस्टन्स. कोणतं डिस्टन्स दिलंय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. कशाने डिनोट करत असतो आपण, वाय ने डिनोट करतो. किती दिलंय आपल्याला, 500 mm. नेक्स्ट बघा, लोड मूव बाय किती आहे, 50 mm. स्मॉल एक्स ने डिनोट करतो. किती आहे तो, 50 mm. नेक्स्ट काय दिलंय, लोड 10 किलो न्यूटन दिलेला आहे. लोड म्हणजेच काय, कॅपिटल डब्ल्यू, 10 किलो न्यूटन. नेक्स्ट एफर्ट दिलेला आहे, किती आहे तो, 1.25 किलो न्यूटन. एफर्ट म्हणजे काय असणार आहे, कॅपिटल पी. आपल्याला वेलोसिटी रेशो व्ही आर, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए, इफिशियन्सी आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय करायचं आहे, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम काय करूया, वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट करूया. वेलोसिटी रेशो व्ही आर साठी फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड, म्हणजेच काय, वाय बाय एक्स. वायची व्हॅल्यू किती आहे, 500 mm. एम एम मध्ये डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू कशी आहे, 50 mm. हे सुद्धा एम एम मध्ये, एम 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 गेट कॅन्सल. कॅल्क्युलेट करूया, 500 डिवायडेड बाय 50, म्हणजेच आपला वेलोसिटी रेशो व्ही आर किती आलेला आहे, 10. याला युनिट नसणार आहे. नेक्स्ट बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए. काय फॉर्म्युला असतो, लोड डब्ल्यू डिवायडेड बाय जो काही एफर्ट आहे तो पी. डब्ल्यू किती दिलेला आहे आपल्याला, 10 किलो न्यूटन. त्याचप्रमाणे एफर्ट पी किती दिलाय, 1.25. दोन्ही सुद्धा व्हॅल्यू किलो न्यूटन मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डायरेक्ट कॅल्क्युलेट करूया, 10 डिवायडेड बाय 1.25. किती आन्सर आलं आपलं, 8. नेहमी कसं असणार आहे, आपला जो लोड आहे तो जास्त असणार आहे आणि एफर्ट पी कसं असणार आहे, कमी असणार आहे. हा काय आपल्या मशीनचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे. म्हणून मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय असतो, लोड डिवायडेड बाय एफर्ट. जास्तीचं वजन कमी एफर्टने आपण काय करणार, उचलणार आहोत. म्हणून मॅक्सिमम व्हॅल्यू न्यूमरेटरला असणार आणि स्मॉल व्हॅल्यू डिनोमिनेटरला असणार. आन्सर किती आलं, 8. नेक्स्ट काय फाइंड आउट काय सांगितलंय, इफिशियन्सी. इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. परंतु आउटपुट इनपुट दिलेलं नाही. नेक्स्ट फॉर्म्युला काय असतो, एम ए, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज डिवायडेड बाय व्ही आर, वेलोसिटी रेशो इंटू 100. एम ए इथं फाइंड आउट केलेला आहे, किती आहे तो, 8 आहे. व्हॅल्यू पुट करूया, डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर किती आहे, 10 इंटू 100. म्हणजेच आपली इफिशियन्सी किती येणार, कॅल्क्युलेट करूया. 8 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू किती आलं, 0.8. 0.8 इंटू 100 किती येणार, 80. म्हणजेच 80% आपली काय झाली, इफिशियन्सी झाली. नेक्स्ट बघा, फोर्थ नंबर काय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. आपल्याला काय करायचंय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन फाइंड आउट करायचंय. त्यासाठी फॉर्म्युला काय असतो, पी एफ इज इक्वल टू काय असतो, पी मायनस पी आय. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, हे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक पाहिली होती. कोणती होती ती, वाव. काय करायचं, हे ओच्या ऐवजी काय करायचं, आय रिप्लेस करायचं, म्हणजे डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. ह्यालाच ऑपोजिट काय, हा आयडियल आहे, हा ऍक्च्युअल आहे. आयडियल नेक्स्ट घ्यायचा, ऍक्च्युअल स्टार्टिंगला घ्यायचं, म्हणजेच काय होणार, पी मायनस पी आय. हा कशाचा फॉर्म्युला आहे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काय होणार, पी मायनस पी आय. पी मायनस पी आय व्हॅल्यू पुट करूया. पी म्हणजे काय, एफर्ट किती आहे, 1.25 किलो न्यूटन, मायनस आयडियल साठी काय फॉर्म्युला असतो, तर आयडियल म्हणजेच काय असतं, एम इज इक्वल टू व्ही आर. एम ए म्हणजेच काय असतं, डब्ल्यू बाय पी इज इक्वल टू व्ही आर. आपल्याला काय हवंय, पी आय हवाय, म्हणून पीच्या इथं आय लिहायचा. हा पी आय एका साईडला ठेवून बाकी सर्व टर्म दुसरी पाठवायच्या. हा इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू होणार. हा व्ही आर याला इंटू असणार, इकडे पाठवल्यानंतर डिवाइड होणार. म्हणजेच पी आय म्हणजेच काय असणार, डब्ल्यू डिवायडेड बाय पी आर. व्हॅल्यू पुट करूया, 1.25 किलो न्यूटन मायनस डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे, 10 किलो न्यूटन, डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर किती फाइंड आउट केलेला आपण, 10. कॅल्क्युलेट करूया, पी इज इक्वल टू काय होणार, 1.25 मायनस ब्रॅकेटमध्ये 10 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू किती आलं, 0.25 किलो न्यूटन. किलो न्यूटन म्हणून याचं युनिट सुद्धा काय येणार, किलो न्यूटन.
ह्याच न्यूटन मध्ये कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होणार, न्यूटन मध्ये होणार. म्हणजेच P इज इक्वल्स टू 3 डिजिट पुढे जाणार 1 2 3 म्हणजेच काय 250 न्यूटन. ह्या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काय आपल्याला फॉर्म्युला लागतात ते ए टू झेड फॉर्म्युले, सिंपल लिफ्टिंग मशीन फॉर्म्युलाच या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड फॉर्म्युला पण पाहिलेले आहेत. कोणता फॉर्म्युला कसा येतो एकदम डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे वेलोसिटी रेशो VR, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज MA, इफिशियन्सी, त्याचप्रमाणे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन या सर्व गोष्टी आपण काय केलेल्या आहेत, फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 3 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.